माझं नाव संतोष नागोराव इंगोले. मी राहणार वाडी मुक्त्यारपूर, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून मी मुदखेड तालुक्यामध्ये आमचं मुदखेड तालुक्यामध्ये तहसील आहे. तहसीलला वारंवार चक्रा करत आहे, तरी मला तहसीलदार साहेबसुद्धा पत्र नुसते कागद देत आहेत. मला घर काही शासनाने मंजूर देत नाहीत. आणि क ड मध्ये यादी आलेली आहे. यादीमध्ये 141वा क्रमांक आहे माझा, संतोष नागोराव इंगोले. तर मी वारंवार चक्रा करत आहे, तरी मला घर देत नाही. 2023 पासून मी पत्र देत आहे आणि मला घरकुल भेटत नाही. माझं स्वतःचं घर पडलं राहिलेलं, तरी मला घरकुल काय शासनाचं भेटत नाही. मला नुसते मॅसेज नाही, नुसते पत्र आलेले आहेत. आणि 4 दिवसाला मला गुन्ह्यानं बसवलं, म्हणजे पत्र देऊन नुसतं साधं. कधी बोलून घेतलं होतं BDO साहेबांनी? 2 तारीख सांगतो बघा, 12/9/2024ला BDO साहेबांनी बोलून घेतलं होतं की बाळा तुला घर देतो, तुझी परिस्थिती लई नाजूक आहे. आमचे साहेबसुद्धा तिथं चौकशीला आलते, ग्रामसेवक साहेबसुद्धा माझं घर बघायला आलते. सरपंच साहेबाला कॉल केलतो, सरपंच साहेब म्हणले मी येऊ शकत नाही. शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हे योजना काढलेली आहे. तर का योजनेसाठी योजना गरिबांना भेटत नाही, गरिबांपर्यंत योजना येत नाही. आणि जोपर्यंत गरिबांकडे योजना येत नाही तोपर्यंत गरिबांना घर काय भेटत नाही. म्हणजे ही प्राण्यांसारखी अवस्था आमची झालेली आहे. घरकुल नाही, 50 वर्षापासून आम्ही राहत आहे. आता आमचं घर पडलेलं आहे. आम्ही उघड्यावर राहता जनावरासारखी गत झालेली आहे. नेमकं 50 वर्षापासून राहता. आता हे आमचं घर जुनं होय, बांधलेलं पहिलंच. आज पडलं सकाळने. काय करू लागले तुम्ही? मी स्वयंपाकवर लागलो होतो. कोणी आलतं का शासनाचं? सरपंच कोणी आलतं का बघायला? आलता की बळवंत आलता, येऊन गेला, बघून फोटो काढून नेली. कोण आहे बळवंत आहे, गोकुळमारच्या इथला आहे ना. कोण म्हणजे काय पद आहे का त्यांना? हां आहे की, काय घरकुलाचं पद आहे वाटायला. असं आमच्या बहिणीचं घर पडलंय का. मी आज अचानकच आलो आणि गेली असली जीवांशी तर काय केलं असतं. लेकरं एकड रानाने हिंडालेत. 3दा घरकुले येऊन हे गावाले देईना झालेत.